Hello everyone, welcome to Infinite Science. Today we are going to start our new lecture on sexual reproduction in plants. What is meant by sexual reproduction? It involves the fusion of two compatible gametes or sex cells. All organisms reaches to the maturity in their life before they can reproduce sexually. In plants, the end of juvenile or vegetative phase marks the beginning of the reproductive phase and can be seen easily in the higher plants at the time of flowering. What happens during sexual reproduction? There is a fusion of compatible gametes or sex cells to produce a zygote, and this zygote is after that develop into the new plant body. All organisms reaches to their maturity in their life before they can reproduce sexually. काय होतं विद्यार्थी मित्रांनो इथे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात की गॅमेट फ्युजन होतं किंवा सेक्स सेल इन्व्हॉल्व असतात आणि सेक्स सेल फ्यूज होऊन तिथे रिप्रोडक्शन घडून येतं. कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टार्ट होण्याच्या आधी तो त्याच्या मॅच्युरिटी लेवलपर्यंत पोहोचला पाहिजे असतो. प्लांटमध्ये देखील ज्युएनाइल स्टेज और व्हेजिटेटिव्ह फेज ही एंड होते. ही एंड होण्याची प्रोसेस कशामुळे समजून येते तर जेव्हा फ्लावर्स लागले जातात त्या प्लांटला. ठीक आहे. ज्युएनाइल स्टेज म्हणजे काय तर इमॅच्युअर स्टेज. ठीक आहे. आफ्टर दॅट द flowering or flower stage, that is reproductive stage. The flower is a specialized reproductive structure of plant. What is meant by flower? Flower is a specialized reproductive structure of plant in which sexual reproduction takes place. ओके, फ्लावर म्हणजे काय आहे तर ते एक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे प्लांटमधलं की जे सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणतं. ठीक आहे. द फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स अँड टू इन्श्युअर दॅट फर्टिलायझेशन विल टेक प्लेस. फ्लावर काय इन्श्युअर करते की दोन प्रोसेस, एक तर हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करणं आणि दुसरं म्हणजे फर्टिलायझेशन घडून येणं. ओके. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट whorls: calyx, corolla, androecium and gynoecium. Typical flower consists of 4 whorls, that is number 1 is a calyx, number 2 is a corolla, number 3 is a androecium and number 4 is a gynoecium. तुम्ही यापूर्वी ह्या गोष्टी शिकलेल्या आहात की फ्लावर कशापासून तयार झालेला असतं, त्याचे कोणकोणते वेगवेगळे पार्ट्स असतात. तर फ्लावरमध्ये एका सर्क्युलर पॅटर्नमध्ये हे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम अरेंज झालेले असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं होरल्स. ओके. कॅलिक्स सगळ्यात आउटर साईडला असतं, त्याच्यानंतर करोला असतं, त्याच्या आतमध्ये मग अँड्रोशियम असतं आणि सगळ्यात सेंटरला गायनोशियम आहे. ठीक आहे. अँड्रोशियम इज नथिंग बट द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन and gynoecium is a female reproductive organ. Okay. Next, sexual reproduction involves two major events: meiosis and the fusion of gametes to form diploid zygote and the production of genetically dissimilar offsprings. काय होतं आता इथे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे मेजर इव्हेंट ह्याच्यातला कोणता आहे तो म्हणजे मिओसिस, विच इज कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. व्हॉट इज मिओसिस? मिओसिस इज दी सेल डिव्हिजन प्रोसेस. इट इज दी रिडक्शनल डिव्हिजन. ओके. अँड सेकंड इम्पॉर्टंट स्टेज इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज फ्युजन ऑफ गॅमेट्स टू फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट. ओके. काय होतं पहिली महत्त्वाची स्टेज सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये? पहिली म्हणजे मिओसिस होतं आणि दुसरी म्हणजे फ्युजन होतं गॅमेट्सचं आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतं.
आता मिओसिस म्हणजे काय, तर ही सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे. याच्यामध्ये सेल डिवाइड्स होतात. एक सेल आहे, त्या सेलपासून रिडक्शन होऊन त्याच्यातला जो डिप्लॉइड दोन सेट, डिप्लॉइड आणि हेप्लॉइड म्हणजे काय माहिती असलं पाहिजे तुम्हाला पहिले. तर डिप्लॉइड म्हणजे काय, 2 नंबर ऑफ सेट्स, 2 सेट असतात क्रोमोझोमचे, तेव्हा त्या सेलला काय म्हटलं जातं, डिप्लॉइड सेल. आणि जेव्हा त्याच्यामध्ये एकच सेट असतो क्रोमोझोमचा तेव्हा त्याला म्हटलं जातं हॅप्लॉइड सेट. आता मिओसिसमध्ये काय होतं, जेव्हा सेल ही मिओसिस पद्धतीने डिवाईड होते, डिव्हिजन होतं त्या सेलचं, तेव्हा तिथे n नंबर ऑफ एकच सेट क्रोमोझोमचा तयार होतो. म्हणजेच काय होतं, मिओसिस पद्धतीमधून तुम्हाला हॅप्लॉइड सेल भेटते किंवा हॅप्लॉइड गॅमेट्स भेटतात. ठीक आहे. द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. आता इथे काय होतं आहे, दोन हॅप्लॉइड गॅमेट्स, म्हणजेच एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि एक हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, हे दोन्हीही फ्यूज होतात आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. तर हे कसं होतं, सपोज ही सेल आहे, ही सेल डिवाइड झाली मिओसिस पद्धतीने, गॅमेट्स तयार झाले 2. तर इथे 2 सेट आहेत क्रोमोझोमचे, तर प्रत्येक एक सेट एका एका गॅमेटमध्ये जातो. म्हणजे हा डिनोट केला जातो n या अक्षराने. ठीक आहे, n नी दर्शवला जातो हॅप्लॉइड. त्यानंतर अशा प्रकारचे 2 हॅप्लॉइड गॅमेट्स, एक आहे फिमेलचा, एक आहे मेलचा, हे दोन्ही फ्यूज होतात आणि त्यापासून काय तयार होतं आहे की एक सिंगल झायगोट जो की डिप्लॉइड आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, sexual reproduction leads to variations which is useful from the point of view of survival and the evolution of species. आता काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन हा इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये काय निर्माण होतं, जे ऑफस्प्रिंग निर्माण होतात. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, की जे नेक्स्ट जनरेशन तयार होतं प्लांटचं, तर ते व्हेरिएशन दाखवतात, डिसिमिलॅरिटी दाखवतात थोडीफार त्यांच्या पॅरेंटपासून. तर त्याला काय म्हणायचं, व्हेरिएशन्स. आणि हे व्हेरिएशन कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर इव्होल्युशनसाठी फार महत्त्वाचे आहेत. इव्होल्युशन ऑफ स्पीसीजसाठी हे व्हेरिएशन्स इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. इट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. ओके. आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट्स फ्यूज होत आहेत आणि त्यापासून एक झायगोट फॉर्म होतो. आणि त्याच्यानंतर हा झायगोट जेव्हा डेव्हलप होतो त्यालाच काय म्हणायचं, एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओ तयार होतो आणि तो एम्ब्रिओ नंतर डेव्हलप होतो न्यू प्लांटमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे, सिक्वेन्शियल इव्हेंट्स that occurs in sexual reproduction are grouped into 3 distinct stages: pre-fertilization, fertilization and post-fertilization. Means there are the 3 main important stages in sexual reproduction. First one is a pre-fertilization, second one is a fertilization and third one is post-fertilization. म्हणजे काय की ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येताना 3 प्रोसेस होतात, 3 स्टेजेसमध्ये हे रिप्रोडक्शन कंप्लीट होतं. त्यामध्ये पहिलं येतं प्री फर्टिलायझेशन, दुसरं येतं फर्टिलायझेशन आणि तिसरं येतं पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय की फर्टिलायझेशन होण्याच्या आधी काय काय प्रोसेस होत आहेत की गॅमेट्स तयार होणं, मॅच्युअर्ड होणं, अँथर तयार होणं वगैरे वगैरे. ठीक आहे. फर्टिलायझेशनमध्ये फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होतं
आणि पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय की तयार झालेल्या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि तो एम्ब्रिओ नंतर डेव्हलप होऊन प्लांट तयार करतो. ठीक आहे, या प्रोसेस येतात त्याच्यामध्ये. तर या डायग्राममध्ये तुम्हाला हे ऑलरेडी तुम्ही आधीच्या इयर्समध्ये शिकलेलं आहात. कॅलिक्स, करोला, हे कॅलिक्स आहे, हे करोला आहे, हे अँड्रोशियम आणि हे गायनोशियम, हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट. इथे आता टू बी रिमेंबरसाठी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. डिप्लॉइड स्पोरोफाइट इज दी predominant plant body in all angiosperms, where meiosis takes place to produce haploid spores that forms a gametophyte. Gametophytes are considerably reduced and develop within the flower. They produce gametes. त्याचं meaning काय? Diploid sporophyte is the predominant plant body. आता प्लांट बॉडीची आपण प्लांट जो पाहतो तो म्हणजे काय असतो? स्पोरोफायटिक बॉडी असते ती. ठीक आहे, स्पोर फॉर्मिंग बॉडी असते ती. जनरली अँजिओस्पर्म म्हणजे काय? ज्या प्लांट्समध्ये फ्लावर येतात त्या सर्व प्लांट्सला काय म्हटलं जातं? अँजिओस्पर्म्स. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन तुम्ही शिकलेलं असाल. ओके, डिप्लॉइड स्पोरोफाइट का म्हटलेलं आहे की जी प्लांट बॉडी आपण पाहतो ती डिप्लॉइड असते. डिप्लॉइड स्पोरोफायटिक प्लांट बॉडी असं म्हटलं जातं तिला. ठीक आहे, मिओसिस टेक्स प्लेस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स दॅट फॉर्म्स द गॅमेटोफाइट. जनरली प्लांटच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये 2 स्टेज येतात. फर्स्ट म्हणजे गॅमेटोफायटिक स्टेज आणि दुसरं म्हणजे स्पोरोफायटिक स्टेज. ठीक आहे, ही स्पोरोफायटिक स्टेज अँजिओस्पर्म हे हायर प्लांट आहेत. तर हे हायर प्लांटमध्ये ही स्पोरोफायटिक बॉडी ही डॉमिनंट असते. डॉमिनंट म्हणजे काय? मोस्टली तीच दिसते आपल्याला. ठीक आहे, आणि जी गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे ती फार कमी काळासाठी, म्हणजे जेव्हा ती एकदम छोट्या पिरियडसाठी असते, ती कमी काळासाठी स्पोर फॉर्ममध्ये असते. ठीक आहे, हॅप्लॉइड कंडिशनमध्ये जेव्हा स्पोर असतात ती म्हणजे गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी. ओके, गॅमेटोफाइट्स आर कन्सिडरेबली रिड्यूस्ड, म्हणून इथे सांगितलं की ते रिड्यूस झालेलं आहे. अँड डेव्हलप विदिन द फ्लावर. फ्लावरमध्येच ते डेव्हलप होतं. दे प्रोड्यूस दी गॅमेट्स, आपण ते पाहिले. आता नेक्स्ट पॉईंट आहे, द मेल रिप्रोडक्टिव्ह व्होरल्स ऑफ फ्लावर इज कॉल्ड अँड्रोशियम. ॲज वी ऑलरेडी नो दॅट द अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह व्होरल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज अ स्टेमन. असे खूप सारे स्टेमन्स मिळून अँड्रोशियम तयार होतो. ठीक आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं ते. हे अँथर लोब आहे, हे फिलामेंट आहे, इथे कनेक्टिव्ह असतं. ठीक आहे, ओके, हे आहे एक स्टेमन. स्टेमन कशापासून बनलेलं आहे? एक फिलामेंट, हे आहे अँथर लोब आणि इथे कनेक्टिव्ह असतं इथे. ठीक आहे, हे झालं एक पार्ट स्टेमन. अशा खूप सारे अँड्रोशियम तयार होण्यासाठी खूप सारे स्टेमन्स एकत्र येऊन हे अँड्रोशियम तयार झालेलं असतं. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट स्टार्ट होतोय, स्ट्रक्चर ऑफ अँथर. तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल. आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात की आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की टीएस ऑफ अँथरची डायग्राम तुम्हाला नेहमी परीक्षेला विचारली जाते. ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. टीएस ऑफ अँथर कसा क्वेश्चन विचारला जातो? ड्रॉ ए नीट अँड लेबल्ड डायग्राम ऑफ टीएस ऑफ अँथर, असं एक क्वेश्चन विचारला जातो. आणि एक्सप्लेन करा पूर्ण टीएस ऑफ अँथर, असा देखील क्वेश्चन विचारला जातो याच्यावर. ठीक आहे, so structure of anther. An immature stage of anther is represented by a group of parenchymatous tissue surrounded by single layered epidermis.
Anther is generally dithecous, having two lobes, and tetrasporangiate. Each monothecous anther contains two pollen sacs. In dithecous anther, four pollen sacs are present. Therefore, it is a tetrasporangiate. The heterogeneity differentiation arises when some hypodermal cells get transformed into archisporial cells. What happens at the immature stage? At the immature stage of anther, it only represented by the parenchymatous tissues. At the immature stage of anther, there is only a presence of parenchymatous tissues. And after that maturation, anther is a generally two type of generally anther is a dithecous. Dithecous means what? Having a two lobes. And the tetrasporangiate means what? Four sacs of pollen sacs are present. Okay. Each monothecous, in case of monothecous anther, it contains a two pollen sacs. Okay. And in dithecous anther, there is a presence of four pollen sac. Okay. Therefore, it is a tetrasporangiate. Tetra means what? Four. The heterogeneity arises when some hypodermal cells get transformed into the archisporial cells. ओके. याच्यामध्ये काय होतं की इमॅच्युअर स्टेजला अँथरचा जो इमॅच्युअर स्टेज असते म्हणजे तो जास्त डेव्हलप झालेला नाही आहे त्यावेळेला काय असतं ते फक्त पॅरेन्कायमॅटस टिश्यूजचं सराउंडिंग असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. सिंगल लेयर्ड इपिडर्मिस असतं. पण जेव्हा मॅच्युअर होत जातं तेव्हा त्या सेल्स डिफरन्शिएट होत राहतात आणि वेगवेगळ्या लेयर्स तयार होतात अँथरमध्ये. ठीक आहे. जनरली दोन प्रकार आहेत अँथरच्यामध्ये. तर कोणकोणत्या टाईपचे अँथर पाहायला भेटतात? तर मोनोथिकस अँथर अँड डायथिकस. ठीक आहे. डायथिकसमध्ये दोन लोब असतात आणि मोनोथिकसमध्ये एकच लोब आहे. जेव्हा आपण ते टीएस म्हणजे काय ट्रान्सफर सेक्शन घेतो, कट करतो त्याला, तेव्हा ते कसे दिसतात? चार ह्याच्यामध्ये दिसतात म्हणजे टेट्रास्पोरॅन्जिनिएट दिसतात. ठीक आहे. आता टीएस ऑफ अँथर पाहूयात. TS of anther, the archisporial cells divide into an inner sporangineous cells and outer primary parietal cells. Sporogenous cells forms sporogenous tissues. Each cell of sporogenous tissue is capable of giving rise to a microspore tetrad. याच्यामध्ये काय होतं आहे? आर्चिस्पोरियल सेल डिवाइड होतात. त्याच्यामध्ये इनर साईडला स्पोरोजिनियस सेल्स आणि आउटर साईडला काय असतं? प्रायमरी परायटल सेल्स असतात. स्पोरोजिनियस सेल्स म्हणजे काय? की ज्या सेल्स स्पोर तयार करतात. ठीक आहे. स्पोरोजिनियस सेल्स फॉर्म्स स्पोरोजिनियस टिश्यू. या टिश्यूपासून मग स्पोर्स फॉर्म होतात. ईच सेल ऑफ स्पोरोजिनियस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू मायक्रोस्पोर टेट्रॅड. याला मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हटलं जातं. ठीक आहे. Parietal cell undergoes division to form anther wall layer. Parietal cell ज्या असतात पेरिफेरल साईडला ज्या parietal cells असतात त्या डिवाइड्स होतात आणि अँथरच्या वॉल्स तयार करतात. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 layers. ठीक आहे. मॅच्युअर जेव्हा होतो अँथर तेव्हा त्याच्यामध्ये काय होते की ह्या सेल्स डिवाइड होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स तयार करतात. टिश्यूच्या सेलच्या लेयर्स तयार केल्या जातात आणि त्या कोणकोणत्या टाईपच्या आहेत? फर्स्ट लेयर आहे इपिडर्मिस, सेकंड वन इज अ एंडोथिसियम, देन थर्ड वन इज अ मिडल लेयर अँड फोर्थ इज अ टॅपेटम. यू कॅन सी इन TS ऑफ अँथर डायग्राम. इथे पाहू शकता तुम्ही की दिस इज द एंडोथिसियम. कोणती? ही जी आहे एकदम बाहेरची आउटर लेयरची फेंट दिसते. एक
ही जी एकदम आउटर लेयर दिसतीये, एकदम आउटर लेयर बाहेरची, ती आहे इपिडर्मिस. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या आतमधली साईडची जी अजून एक आतमध्ये गेलं थोडंसं तर तुम्हाला ही जी लेयर दिसते आतमधली, इपिडर्मिसच्या आतमधली जी सेकंड लेयर आहे तिला काय म्हणायचं, तर ती आहे एंडोथिसियम. Okay. After the endothecium, inside the endothecium, there is a presence of middle layer. Okay. This is the middle layer. Okay. This is epidermis. Then after that, endothecium, and inside the endothecium there is a presence of middle layer. After these three layers, there is a presence of fourth one layer, that is tapetum. Tapetum is important layer which covers the spore, which covers, ही काय आहे, टॅपेटम. टॅपेटम कोणती आहे, तर हे जी केशरी कलरमध्ये दिसते तुम्हाला, हे आहे टॅपेटम. ओके. ही सेल काय करते आहे, ह्या सेलचं जे कवरिंग लेयर तयार होते त्याला काय म्हणायचं आहे, टॅपेटम. टॅपेटम काय करते की प्रोटेक्ट करते आतमधल्या सेल्सला. कोणत्या सेल्सला प्रोटेक्ट करते, तर ते स्पोर फॉर्मिंग ज्या मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात, म्हणजे स्पोरोजिनियस टिश्यू जे असतात, हे जे टॅपेटम आहे ते काय करते, आतच्या आतमध्ये जे हे टिश्यू आहे, स्पोरोजिनियस टिश्यूज आहेत, हे काय तयार करतात की स्पोर्स तयार करतात, आणि यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करते, तर टॅपेटम. तर तुम्हाला ही जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते पूर्ण बाय हार्ट झालं पाहिजे. ह्याचा टीएस ऑफ अँथरचं डायग्राम विचारलं जातं, आणि ह्याला जर का तुम्ही लेबल केलं तर अप टू 4 मार्क्सपर्यंत विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. अतिशय सोपं आहे डायग्राम काढणं हे, आणि ह्याचे लेबल्स करायचे. सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवणं आहे हे, की सगळ्यात आउटर साईडला कोणती लेअर आहे, इपिडर्मिस. नेक्स्ट आहे इंडोथिशियम. तिसऱ्या आतमधल्या साईडला आहे मिडल लेअर. त्याच्यानंतर येतं टॅपेटम. टॅपेटमनी काय केलेलं आहे, 4 लोब दिसत आहेत तुम्हाला आता, हे अँथरचे लोब, पोलन सॅक, 4 लोब. ठीक आहे. हे टीएस असल्यामुळे, ट्रान्सफर सेक्शन असल्यामुळे असं अशा फॉर्ममध्ये दिसतं. तर टॅपेटम काय करतं आहे, स्पोरोजिनियस सेल्सला प्रोटेक्ट करते. या स्पोरोजिनियस सेल्सपासून काय तयार होतं, स्पोर फॉर्मिंग मदर सेल्स, स्पोर प्रोड्युसिंग मदर सेल्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यापासून स्पोर्स फॉर्म होतात. ठीक आहे. इथे कनेक्टिव्ह आहे, इथे कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ओके. हे टॅपेटम जनरली न्यूट्रिशियस असतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात स्पोर फॉर्मेशनच्या वेळेस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, 1 by 1 पाहूयात आपण. एपिडर्मिस इज दी आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर मेड अप ऑफ टॅब्युलर फ्लॅटन्ड सेल. ह्या सेल कशा आहेत, टॅब्युलर आहेत अशा टाईपच्या. ठीक आहे. फ्लॅटन असतात त्या, अशा प्रकारे टॅब्युलर फ्लॅटन सेल तयार होतात. ठीक आहे. असं स्ट्रक्चर असतं ते जनरली. ह्या म्हणजे इपिडर्मिस असतं. एंडोथिशियम इज द सब एपिडर्मल लेयर. या एपिडर्मिसच्या आतमध्ये जी लेयर तयार होते, एपिडर्मिसच्या आतमधल्या साईडला, या इनर साईडला, सपोज आपण असं गृहीत धरू ही एपिडर्मिस असेल, तर या इनर साईडला एंडोथिशियम आहे. एंडोथिशियम इज अ सब एपिडर्मल लेयर मेड अप ऑफ रेडियली इलॉंगेटेड सेल्स विच fibrous thickening. Inner to the endothecium there is a presence of middle layer. Inside inner layer कोणती आहे, तर ती असते मिडल लेअरची. ही जर का एंडोथिशियम असेल, ही एपिडर्मिस झाली, ही एंडोथिशियम, तर इकडे काय आहे, मिडल लेअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिडल लेअर मेड अप ऑफ
थिन वॉल्ड सेल्स 1 to 2 लेयर्ड. ही जास्त लेअरमध्ये असते, मिडल लेअर 1 to 2 लेअरमध्ये प्रेझेंट असते. विच मे डिसइंटिग्रेटेड इन मॅच्युअर अंतर. मॅच्युअर जेव्हा होत जातो अँथर तेव्हा ही मिडल लेअर जी आहे ती डिसइंटिग्रेट होत जाते. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, रप्चर होत जातात त्या सेल्स. ओके. विच मे डिसइंटिग्रेट इन मॅच्युअर अँथर. टॅपेटम इज द इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथर वॉल. टॅपेटम काय आहे आपण आत्ताच पाहिलं. टॅपेटम इज द इनर मोस्ट nutritive layer of anther wall. It immediately encloses the sporogenous tissue. We have already studied that the tapetum is encloses the sporogenous tissue. That is, microspore mother cells are present inside the tapetum. Okay. Then next point. Okay. Till then, आता आपण इथे थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे पॉईंट्स पाहूयात. What is microsporogenesis and development of male gametophyte, female gametophyte. Okay. Till then, bye.